नमस्कार. नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 620 जागांची भरती निघाली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. या जागा ह्या आपण 10वी झाली असेल तरीही इलिजिबल आहात, 12वी झाली असेल तरी इलिजिबल आहात आणि आपली डिग्री झाली असेल तरी इलिजिबल आहात आणि सगळ्या क्षेत्रातील म्हणजेच आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्या क्षेत्रातील लोकांना याच्यामध्ये जवळपास जागा आहेत. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती घेऊयात. सुरुवातीला आपण येथे बघू शकता की प्रत्येक पदासाठी किती जागा निघालेल्या आहेत. इथे आपण बघू शकता जसं की नर्स यांच्यासाठी 131 जागा आहेत. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर यांच्यासाठी 35 जागा आहेत. त्याच्यानंतर बहुविध उद्देशीय आरोग्य कर्मचारी असतात, मल्टीटास्किंग कर्मचारी जे असतात त्यांच्यासाठी 51 जागा आहेत. तशा पद्धतीनं वॉर्ड बाय आहेत किंवा कक्षसेविका म्हणजेच आया असतात त्यांच्यासाठीही जागा आहेत. यामध्ये आपण बघू शकता याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज आपण 28 मार्च 2025 पासून करू शकता आणि याची शेवटची तारीख ही 11 मे 2025 पर्यंत आहे. आपलं हॉल तिकीट हे परीक्षेच्या 7 दिवस अगोदर येणार आहे आणि आपली परीक्षा कधी होणार आहे, कधी आपला हॉल तिकीट मिळेल याची पूर्ण डिटेल्स हे नवी मुंबई महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे त्यावरती आपल्याला बघायला मिळतील. या परीक्षेसाठी ओपनसाठी 1000 रुपये इतकी फीस आहे. तर म्हणजेच आपले कास्टमधील मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग म्हणजेच जे आपले कास्टचे बंधू असतील त्यांच्यासाठी 900 रुपये आहेत आणि जे अनाथ आहेत म्हणजे ऑर्फन आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीस असणार आहे. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता इथे त्यांनी प्रत्येक पदासाठी काय कास्टमध्ये रिझर्वेशन वगैरे आहे का आणि त्याची पेमेंट किती असेल आणि त्याच्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे असं दिलं आहे. तर या पदासाठी आपण बघू शकता बायोमेडिकल इंजिनियर याचे एकूण पद आहेत 1. ते ओपनसाठी आहे सर्वसाधारणसाठी. त्याच्यासाठी काय आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी. बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये आपलं बॅचलर्स झालेलं पाहिजे. तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका म्हणजेच डिप्लोमा किंवा मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदविका म्हणून भरण्यात येईल. म्हणजे जर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून जर इंजिनिअरिंग झाली नसेल तर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधून ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांना भरण्यात येईल. याच्यासाठी 2 वर्षाचा अनुभव आहे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानही आवश्यक आहे. यांची पेमेंट ही 41,800 ते 1,32,300 पर्यंत आहे. म्हणजे स्टार्टिंगला 60-70 हजार कमीत कमी पेमेंट यांना मिळू शकते. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल गट क चे पद आहे ग्रुप सीचं. त्यांच्या एकूण 35 जागा आहेत. आपण येथे बघू शकता की कुठल्या कास्टसाठी किती आहेत, महिलांना किती आहेत, ओपनला किती आहेत किंवा आपले जे अपंग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी किती जागा आहेत. याची ही पेमेंट आपण बघू शकता 38,600 ते 1,22,800. यांच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग झालं पाहिजे त्यांचं आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ह्या 2च गोष्टी आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं पद आहे वैद्यकीय समाजसेवक ग्रुप डी. यांची पण पेमेंट आहे 38,600 ते 1,22,800. एकूण 15 जागा केलेल्या आहेत त्यांनी, एकूण 15 जागा. त्याच्यामध्ये काय काय क्वालिफिकेशन आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW ची पदवी. शासकीय किंवा निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडील 200 बेड असलेल्या रुग्णालयातील 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे या पदासाठी. अशाच पद्धतीने परत स्टाफ नर्स म्हणजे नर्सच्या पण आहेत. किती जागा बघा 35,400 ते 1,12,000 पेमेंट आहे. एकूण 131 पद आहेत. एकूण 131 पद आहेत. त्याच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाचे BSc नर्सिंग झालेलं पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाचं उच्च माध्यमिक HSC बोर्डाचं महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल मिस ॲडवायझरी यांची एक डिप्लोमा आहे, तो डिप्लोमा झालेला पाहिजे. परिचारिका म्हणजेच नर्स म्हणून शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट किंवा स्वराज्य संस्था असतात, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या रुग्णालयात 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन असलंच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असलेलं तुमच्याकडं सर्टिफिकेट असलं पाहिजे, प्रमाणपत्र असलं पाहिजे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे आपल्याला या पदासाठी.
अशा पद्धतीनं मध्ये पण जागा आहेत भरपूर. ही आहे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंटसाठी आहे. त्यांच्यानंतर आहार तंत्रज्ञ आहे, म्हणजेच डाएटचे जे असतात त्यांच्यासाठी. नेत्रचिकित्सा सहाय्यक आहे. औषध डिपार्टमेंटमध्ये आहेत. आरोग्य सहाय्यक आहेत महिलांच्या. बायोमेडिकल इंजिनियरचे आहेत. त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आहेत, म्हणजे तुमचं शिक्षण 12वी झालं असेल आणि तुमचा डिप्लोमा झाला असेल पशुधन म्हणजे पशुसंवर्धनाचा, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल असू शकता. त्याच्यानंतर काय आहे, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आहे. त्याच्यानंतर आहे आपल्यापाशी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. हे डायरेक्ट 12वी पद आहे. 51 पद आहेत आणि पेमेंट 25,500 ते 81,100 आहे. स्टार्टिंग कमीत कमी 35 ते 40,000 पेमेंट असणार आहे, सगळे अलाउन्सेस वगैरे ऍड करून. आणि परत 8वा वेतन लागू झाल्यानंतर हे पेमेंट एकदम मोठ्या प्रमाणात वाढेल. ह्याच्यासाठी काय काय आहे रिक्वायरमेंट बघा. 12वी झालेली पाहिजे तुमची आणि फक्त मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे. ही एकदम सगळ्यात जास्त म्हणजे सोपी जागा आहे, आपण त्याला कन्सिडर करू शकता. शस्त्रक्रियागृह सहाय्यक, ह्याचं पेमेंट 21,700 ते 69,100 एवढं आहे. ह्यासाठी काय झालं पाहिजे, एकूण 15 जागा आहेत. आपली 12वी झाली पाहिजे. शासकीय किंवा निमशासकीय म्हणजे 2 वर्षांचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, असिस्टंट लायब्ररियनचे आहेत. काय वायरमनच्या जागा आहेत. ध्वनिचालकच्या आहेत. उद्यान सहाय्यक म्हणजे जे काय आपले बंधू ज्यांनी हॉर्टिकल्चरचं वगैरे शिक्षण केलेलं आहे त्यांच्यासाठी पण इथं जागा आहेत. आता लिपिक टंकलेखकच्या 135 जागा आहेत. एकूण 135 म्हणजे खूप जागा आहेत या. तुम्ही बघू शकता ह्यांचं वेतन 19,900 ते 63,200 म्हणजे स्टार्टिंगला कमीत कमी 30,000 कमीत कमी वेतन 30-35,000 मिळू शकतं. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही भाषेची पदवी, तुमचा आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, तुमचं झालं पाहिजे, फक्त बॅचलर्स झालेलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र झाले पाहिजे. म्हणजे 30 WPM मराठी आणि 40 WPM इंग्लिशचं आपलं प्रमाणपत्र पाहिजे. आणि मराठी भाषेचे आपल्याकडे ज्ञान असले पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांकडे आपल्याकडे ते नॉर्मली आहेच, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर लेखालिपिक गट क, त्यांचे एकूण 58 पद आहेत. ह्याच्यासाठी काय आहे, वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स झालेलं पाहिजे तुमचे, आणि मराठीतलं तुमचं 30चं टायपिंग झालं पाहिजे आणि इंग्लिशमधलं 40चं झालं पाहिजे. ह्या पद्धतीची ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर शवविच्छेदन मदतनीस आहे. आता कक्ष सेविका आया, ह्या दोन्ही खालचे जे मी दोन्ही पदं सांगणार आहे ते 10वी आहेत. आपली फक्त 10वी जरी झालेली असेल तरी आपण ह्याच्यासाठी इलिजिबल आहात. ह्याच्यासाठी बघा 10वी 15,000 ते 47,600 म्हणजे कमीत कमी 20-25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे, 25,000 मिनिमम. ह्यासाठी काय झालेलं पाहिजे, आपलं 10वी झालेलं पाहिजे आणि आपले शासकीय निमशासकीय रुग्णालयात 2 वर्षांचा आपल्याला अनुभव असला पाहिजे आणि मराठी भाषेचं पदज्ञान आपल्याला आहेच आहे, काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर वॉर्ड बाय सेम जसं आपल्या आया आहेत 15,000 ते 47,600 सेम तेच पेमेंट आहे. 10वी आहे, 2 वर्ष आपला कामाचा अनुभव पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आपल्याला पाहिजे. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. सो त्याच्यासाठी आपल्याकडं आपला व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे. तो आपण राखून ठेवला पाहिजे, आपल्यापाशी कायमस्वरूपी असला पाहिजे, कारण याचे पूर्ण अपडेट आपल्याला यावरतीच मिळणार आहेत. महिला उमेदवारांनी त्यांच्या नावामध्ये काही बदल असल्यास लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव तर त्यासाठी आवश्यक असे कागदपत्रे म्हणजेच राजपत्र सादर करणे गरजेचे आहे. वयोमर्यादा काय, ओपनसाठी कमीत कमी 18 वर्ष असले पाहिजेत, जास्तीत जास्त 38 वर्ष. मागास प्रवर्गासाठी काय आहे, कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 43 वर्ष. अशा पद्धतीचे ते एज लिमिटेशन्स आहेत. त्याच्यानंतर आपल्या जे अपंग बंधू भगिनी आहेत त्यांच्यासाठी हे ते राखीव आहेत. लो विजन, ज्यांची दृष्टी थोडीशी कमी आहे जन्मजातच किंवा काय प्रॉब्लेम झाला असेल तर, एक ज्यांना पाय आहे, ज्यांना ऐकण्यास थोडासा त्रास होतो, अशा लोकांसाठी म्हणजेच आपल्या दिव्यांग बंधू भगिनींसाठीही यामध्ये आरक्षण असणार आहे. आता निवड पद्धत काय आहे, जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या जर जास्त असेल तर ज्यांचं एकदम ॲक्युरेट एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यांनी सिलेक्ट करणार आहेत. परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत आणि कुठलीही एज्युकेशन क्वालिफिकेशन हे कमी केलेलं जाणार नाही. आणि ह्याचं जे काय परीक्षा होईल त्याची मार्कलिस्ट ही
ही जी वेबसाईट आहे www.nmmc.gov.in या वेबसाईटवरती त्यांनी पब्लिश करणार आहेत. सरळ सेवा भरती करता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी अथवा फेर तपासणी केली जाणार नाही. जर काय प्रॉब्लेम झाला तर परत एकदा ते मार्क तपासणार नाही, तसं त्यांनी क्लिअर इथं सांगितलेलं आहे. पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये उमेदवार 5 अंक म्हणजे आपले डॉक्युमेंट्स पण त्यांनी आपल्याला त्यावेळेस व्हेरीफाय करतील. आपल्याकडे पॅन कार्ड असलं पाहिजे, निवडणूक आयोगाचं वेळोपत्र असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, हे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असले पाहिजेत. या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. आता आपण ते बोललेलो आहोत. आणि जर काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही हा नंबर दिलेला आहे, हा 9चा, हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघून घ्या किंवा या नंबरवरती तुम्ही त्यांच्यासोबत कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. कधीपर्यंत डेट आहेत? 28 मार्चला सुरू झालंय. 11 मे 2025 रात्री 11:55 आपण फॉर्म भरू शकतो. ओके. त्याच्यानंतर आपला जर फॉर्म भरायचा असेल तर आपल्या फोटोची रुंदी 3.5, हाईट 4.5 असली पाहिजे. त्याच्यानंतर आपण आता पुढे माहिती घेऊया. आपला फोटो ह्या साईजमध्ये असला पाहिजे, म्हटलो आपण 20 ते 50 KB साईजमध्ये आपला फोटो असला पाहिजे. त्याच्याबरोबरच आपण काळ्या पेननं पांढऱ्या कागदावरती आपली सही करायची आहे आणि ते 10 ते 20 KB आतमध्ये ठेवायचं आहे. आणि आपले जे डॉक्युमेंट्स आपण स्कॅन करणार आहेत ते 200 DPI वरती सेट करून मगच स्कॅन करायचे आहेत, म्हणजे ते त्यांच्या एकदम ॲक्युरेट ह्याच्यामध्ये जातील, ते त्यांच्या क्रायटेरियामध्ये. ओपनसाठी आपण आत्ताच बोललो 1000 रुपये फीस आहे, कास्टसाठी 900 रुपये फीस आहे. आणि आपण फीस ही सगळी ऑनलाईनच द्यायची आहे, कुठल्याही दुसऱ्या पद्धतीनं फीस घेतलेली नसणार आहे. सगळ्या पदांसाठी 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. वेळ 2 तास असणार आहे. परीक्षा ही 200 मार्कांची असणार आहे. प्रश्न एकूण 100 असणार आहेत. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन. एक प्रश्न असणार, त्या प्रश्नाला 3, 4 किंवा 5 पर्याय असतील, त्यातला एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि त्याच्या पद्धतीनं आपल्याला मार्किंग असणार आहे. आपण इथं बघू शकता दर्जा. आता ह्या बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या पेपरचं कसं असणार आहे, पदवी दर्जा पदवीचा असणार आहे. त्याच्यामध्ये मार्क कुठले आहेत? 10 मार्क, 10 प्रश्न मराठीतले असणार आहेत, 10 प्रश्न इंग्रजी, 10 प्रश्न सामान्य ज्ञान, 10 प्रश्न बौद्धिक चाचणी आणि 60 प्रश्न संबंधित विषयामधले असणार आहेत. अशा पद्धतीचं आपण प्रत्येक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाला म्हणजे परीक्षेचं त्यांनी दिलेलं आहे. आता लिपिक टंकलेखक गट क साठी बघा, मराठीचे 15 असणार आहेत, इंग्रजीचे 15 असणार आहेत, सामान्य ज्ञानचे 15, बौद्धिक चाचणी 15, संबंधित विषय 40 आणि ह्याचा दर्जा काय असणार आहे? पदवीचा असणार आहे. तेच जर आपण शेवटचं बघितलं, आता कक्षासेवक वॉर्ड बायसाठी 10वीच्या लेवलनुसार आपला पेपर असणार आहे. मराठीमध्ये 10 प्रश्न असतील, इंग्रजीचे 10 असतील, सामान्य ज्ञान 10, बौद्धिक चाचणी 10 आणि संबंधित विषयाची वॉर्ड बॉयची जे कामं असतील त्याच्या विषयाच्या रिलेटेड 60 प्रश्न असतील. अशा पद्धतीने त्यांनी इथं आपल्याला सांगितलेलं आहे. संबंधित कागद काय? आपलं सगळी माहिती आपण बरोबर दिली आहे याच्याबद्दलचं आपलं स्वतःचं स्वयं घोषणापत्र, शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे म्हणजेच आपलं क्वालिफिकेशन झालंय त्याचे डॉक्युमेंट, वयाचा पुरावा, जर आपण EWS मधून दिला असेल तर त्याचं सर्टिफिकेट, आपण कास्टमधून दिला असेल तर कास्ट सर्टिफिकेट, OBC मधून दिला असेल तर नॉन क्रिमिनल, जर आपण दिव्यांगमधून केला असेल तर आपलं दिव्यांग असल्याबाबतचं प्रमाणपत्र, आपण माजी सैनिक असाल तर माजी सैनिक, खेळाडू कुठले असतात राष्ट्रीय पातळीचे तर त्याचं, अनाथ असताल तर ऑर्फन सर्टिफिकेट, स्त्रिया असतील तर त्यांच्यासाठी लग्नानंतरचे काय नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा म्हणजेच ते राजपत्र, मराठी भाषा ज्ञान असल्याचा पुरावा द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपलं रेशन कार्ड, आपण प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त जर असाल तर त्याही पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला तिथं द्यायचं आहे. एकदम चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत, आपण कन्सिडर करू शकता. आणि आपल्याला काही क्वेरीज, काही क्वेश्चन्स, काही कमेंट्स असतील किंवा काहीही वाटत असेल तर आम्हाला तुम्ही याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ लाईक करा. आपल्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्यासाठी, आपला वेळ दिल्यासाठी धन्यवाद.